नमो नमः. आज आपण इयत्ता 9वीचा भाषासूत्र 1 हा टॉपिक बघणार आहोत. आजच्या टॉपिकमध्ये आपण भाषासूत्राची स्पष्टीकरण आणि भाषाभ्यास म्हणजे जिज्ञासापत्रम जे म्हटलेलं आहे या सगळ्या गोष्टी कव्हर करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बघा, नामानी जो टॉपिक आहे त्यामध्ये म्हटलेला आहे स्वरांत शब्दानाम भेदाः. इथे स्वराने अंत होणारे जे शब्द आहे त्यांचा भेद दिलेला आहे, म्हणजे त्यांचा डिफरन्स काय आहे तो दिलेला आहे. तर स्वराने अंत होणारे काय असतात शब्द? अकारांत, आकारांत, इकारांत, छोटाई आणि मोठाई, उकारांत आणि ऋकारांत. हे जे शब्द असतात ते कशा कशामध्ये सेग्रिगेट केलेले आहे ते बघायचे आहेत. बघा, पुल्लिंग आणि नपुंसकलिंगमध्ये अकारांत येतं, स्त्रीलिंगमध्ये अकारांत शब्द नसतो. स्त्रीलिंग जे जे शब्द असतात त्यामध्ये अकारांत शब्द नसतो. आकारांत शब्द असतात ते फक्त आणि फक्त आकारांतमध्ये स्त्रीलिंग शब्दच असतात, जसे की माला, लता, सारिका, बालिका, अशा पद्धतीने. पुढे बघा, इकारांतमध्ये कुठले शब्द असतात? तर ईने अंत होणारे जे शब्द असतात त्याच्यामध्ये पुल्लिंग शब्दही असतो, स्त्रीलिंग शब्दही असतो आणि नपुंसकलिंगही शब्द असतो. कवी, मती आणि वारी हे त्याचे एक्झाम्पल, एक एक एक्झाम्पल देऊन तुम्हाला समजावलेलं आहे. मोठा इकारांतसाठी मात्र फक्त आणि फक्त स्त्रीलिंग शब्द असतात, जसं की नदी. उकारांत शब्दांसाठी भानू, धेनू आणि मधु. उकारांतसाठी पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग हे तीनही लिंगांमध्ये उकारांत शब्द आलेला असतो, परंतु मोठा उकारांत जो शब्द असतो तो फक्त आणि फक्त स्त्रीलिंगमध्ये येतो, जसं की वधू हा जो शब्द आहे तो. आणि शेवटी बघा, ऋकारांत म्हणजे ऋने अंत होणारे जे असतात ते पुल्लिंग आणि स्त्रीलिंग हे दोनच असतात. पितृ, कर्तृ आणि मातृ आणि स्वश्रू एवढे जे शब्द असतात हेच फक्त तुम्हाला ऋकारांतमध्ये बघायला मिळतात. पुढे जे आहे ते त्यांनी चित्र दिलेले आहेत आणि चित्रांद्वारे बघा त्यांनी एक्सप्लेन केलेलं आहे की देवाचं चित्र आहे, मग सूर्य आणि हवा दिसते, वायू आणि वृक्ष, बरोबर. तर हे सगळे शब्द जे आहेत बघा अकारांत आहे. देवः, सूर्यः, वातः आणि वृक्ष हे सगळे अकारांत आहेत, अने अंत होतात. परंतु याच सगळ्या शब्दांना समानार्थक उकारांत शब्द असतात ते दाखवलेले आहेत. आणि त्याचं आतापर्यंत तुम्ही जे 8वीला चार्ट बघितले ते अकारांतचे, आकारांतचे चार्ट बघितले आहे, जसं की देव, वन, माला असे सगळे जे चार्ट तुम्ही पाठ केलेले आहेत किंवा या व्यतिरिक्त जे शब्द तुम्ही पाठ केले असतील ते अकारांतचे होते किंवा आकारांतचे होते. आत्ता तुम्हाला जे शब्द आलेले आहेत 9वीला ते उकारांतचे आहे, म्हणून तुम्हाला त्यांनी या वरच्या अकारांत शब्दांद्वारे उकारांत शब्दांचा समानार्थक शब्द दिलेले, जसं की देवचा आहे प्रभू, उकारांत आहे, बरोबर. सूर्यचा शब्द आहे भानू किंवा सहस्रांशू, उकारांत आहे दोघंही. वात म्हणजे वायू आणि वृक्ष म्हणजे तरु. पुढे बघा चित्र, शिक्षक, शिक्षक या शब्दाला गुरुः याने अंत होतोय. सत्वः याला पशुः म्हटलं जातं. चंद्रः याला इंदुः किंवा हिमांशू म्हटलं जातं. आणि वंशी, वंशी म्हणजे काय? बासरी, बरोबर. तिला वेणुः असं म्हटलं जातं. म्हणून हा शब्द, हे सगळे शब्द काय झाले? उकारांत शब्द झालेले आहेत. इथे खाली तुम्हाला अकारांत आणि इकारांत शब्द दिलेले होते, इथे इकारांत वंशी असा शब्द आलेला आहे. पुढे बघा, तुम्हाला इथे शब्द सुरू झालेले आहेत. भानू उकारांत पुल्लिंग शब्द आहे आणि धेनू हा उकारांत स्त्रीलिंग शब्द आहे. तर यामध्ये जर तुम्ही बघितलं तर द्वितीय जे बहुवचन आहे इथे भानून होत आहे आणि इथे धेनुः होत आहे द्वितीय बहुवचनमध्ये. फरक एवढाच दिसतोय, बाकी जर बघितलं तर पूर्ण चार्ट सेम आहे. आणि तुम्हाला वाटेल की इथे एकवचनामध्ये 2-2 शब्द आलेले आहेत, आता पाठ कसे होणार वगैरे. तर बघा, तुमच्या सुरुवातीला ना तुम्ही काय करायचं, ह्या साईडचे धेनवे, धेनोहो, धेनोहो आणि धेनौ हे जे शब्द आहेत ना हे पाठ करा आधी. ह्या एवढे पाठ करू म्हणजे काय, या शब्दांद्वारे सगळा चार्ट पाठ करा. इकडचे 4 जे शब्द आहेत ना हे स्किप करून चार्ट पाठ केला तरी चालेल. नंतर जेव्हा तुमचा चार्ट पाठ होईल त्यावेळेस फक्त लक्षात ठेवा की चतुर्थी, पंचमी, षष्ठी आणि सप्तमीसाठी अजून हे 4ही शब्द घेतले जातात. कारण तुम्ही जर एकत्र पाठ करायला गेला ना तर तुमचा गोंधळ होतो आणि मग तुम्ही धेनवे आणि नंतर हा धेनवे जो आहे तो इथे ॲड करून देता आणि तुमचा द्विवचनामध्ये लिहिला जातो. त्यामुळे तुम्ही सुरुवातीला पाठ करताना हे स्किप करा, जर पाठ नसेल होत तर. जर ज्यांचं पाठ होतं या सिक्वेन्स वाईज त्यांनी तसंही पाठ केलं तरी चालणार आहे. या शब्दांनुसार जे चालणारे शब्द आहेत ते खाली दिलेले आहेत. हे सगळे शब्द वरच्या शब्दांप्रमाणे चालत असतात.
बाकी मला डिफरन्स जो आहे तो फक्त आणि फक्त द्वितीय बहुवचनामध्येच आहे. बाकी सगळा चार्ट तुमचा सेम आहे. तुमचा भानू चार्ट पाठ झाला तरी धेनू चार्ट पाठ होणार आहे आणि धेनू पाठ झाला तरी भानू हा चार्ट पाठ होणार आहे. आणि पुढे जर आपण बघितलं की पुढे नपुंसकलिंगचा चार्ट दिलेला आहे त्यांनी, तर यामध्ये सुद्धा तुम्हाला बऱ्यापैकी समानताच दिसते. उकारांत नपुंसकलिंगचा चार्ट आहे. हे तीनही चार्ट पाठ असणं गरजेचं आहे, जेणेकरून तुमचा उकारांतचा काही डाऊट तुम्हाला राहणार नाही. इकडे जे म्हटलेलं आहे त्यांनी इच्छार्थक उकारांत विशेषणाने, बरोबर. आता पहिले तुम्हाला हे माहीत पाहिजे की हा जो उकारांतचा चार्ट आहे पाठ तेव्हाच होणार आहे ज्यांचे अकारांत आणि आकारांत चार्ट पाठ झालेले आहेत. अकारांत आणि आकारांत चार्ट लवकर पाठ होण्यासाठी आपल्याकडे शॉर्ट ट्रिक आहे. ज्यांना शॉर्ट ट्रिकची गरज आहे, ज्यांचे अजूनही पाठ झालेले नाही, त्यांनी मला कळवा कमेंट सेक्शनमध्ये की तुम्हाला ट्रिक हवी आहे चार्ट्स पाठ करण्यासाठी, नामतालिका पाठ करण्यासाठी. तर मी तुम्हाला ती ट्रिक नक्की प्रोव्हाइड करेल. म्हणजे काय, तर तुम्हाला त्या ट्रिकवरून अंदाज येईल का बाकी चार्ट पाठ कसे करायचे म्हणून. पुढे इच्छार्थक उकारांत विशेषणाने जे दिलेलं आहे तिथे म्हटलेलं आहे यथा ज्ञातुम इच्छा जिज्ञासा. ज्याला ज्ञानाची इच्छा आहे तो कोण झाला, त्या म्हणजेच काय, जिज्ञासा. म्हणजे जिज्ञासा यस्य अस्ति सह जिज्ञासू. ज्याला जिज्ञासा असती म्हणजे क्युरिओसिटी असते तो कोण झाला, जिज्ञासू झाला. एवं त्याचप्रमाणे पातुम इच्छा, पिण्याची इच्छा ज्याला आहे, यस्य अस्ति सह पिपासू, म्हणजे जो तहानलेला आहे तो कोण झाला, तर पिपासू झाला. भोक्तुम इच्छा म्हणजे खाण्याची इच्छा, बुभुक्षा, यस्य अस्ति सह ज्याला आहे तो, सह किंवा सा, तो काय झाला, बुभुक्षू झाला, बरोबर. विजेतुम इच्छा, ज्याला विजयाची इच्छा आहे तो कोण झाला, विजिगिषा, म्हणजे ज्याला विजयाची इच्छा आहे म्हणजेच विजिगिषा आहे. यस्य अस्ति सह किंवा सा ज्याला आहे तो किंवा ती कोण झालं, ते विजिगिषू. ज्यांना विजयाची इच्छा आहे ते विजिगिषू मानले जातात. आणि कर्तुम इच्छा चिकीर्षा, यस्य अस्ति सह सा चिकीर्षू. ज्याला काहीतरी करण्याची इच्छा आहे, चिकीर्षा आहे, तो कोण झाला, तर चिकीर्षू झाला. हे शब्द त्यांनी उकारांत शब्द तुम्हाला लक्षात यावे म्हणून इथे उकारांत शब्दांची ॲडिशन केलेली आहे. पुढचा टॉपिक आहे जो जिज्ञासापत्र म्हणजेच भाषाभ्यास तुम्हाला दिलेला आहे. यासाठी तुम्हाला 3 प्रश्न दिलेले आहेत. पहिला प्रश्न आहे योग्य रूपम योजयत. म्हणजेच काय, तर तुम्हाला ब्रॅकेटमध्ये त्यांनी उकारांत जे शब्द दिलेले आहे ते या वाक्यांच्या आधारे योग्य विभक्तीचा वापर करून तुम्हाला त्याचं रूप इथे लिहायचं आहे. तर बघा, महादेव देवांचा देव आहे, बरोबर. आणि त्याप्रमाणे सगळ्या पशु प्राण्यांचाही महादेवाला देव मानलं जातं. पती म्हणजे राजा, बरोबर. महादेव हा पशूंचा राजा आहे, तर बहुवचन वापरायचं आहे, पशूंचा राजा, म्हणून पशूनाम पतीही, बरोबर, पशूनाम पतीही. सेकंड बघा, हे आता हे जे म्हटलेलं आहे इथे शब्द आणि प्रभू ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे. ज्यावेळेस हे, अरे असे शब्द येतात ते संबोधनवाचकसाठी असतं, म्हणून हे प्रभू रक्षमाम, हे प्रभू माझं रक्षण कर, रक्षमाम म्हणजे रक्षण कर. तिसरे बघा, सर्वे डॅश ज्ञानम पूजयंती, सगळे जिज्ञासू, जे जिज्ञासू असतात ते ज्ञानाला पूजतात म्हणून जिज्ञासवः ज्ञानम पूजयंती. फोर्थ बघा, तस्मै डॅश नमः. आता ज्यावेळेस कायम हे लक्षात ठेवा की नमः हा जो शब्द आहे हा कुठल्याही वाक्यात ज्यावेळेस येतो त्यावेळेस नम या शब्दासाठी आपण ज्याला कुणाला नमस्कार करतोय त्याची चतुर्थी विभक्ती केली जाते. तर इथे नमस्कार कुणाला केले गेलेला आहे, तर गुरुला, बरोबर. म्हणून गुरु या शब्दाची चतुर्थी विभक्ती करणार आहोत. गुरु शब्दाची चतुर्थी विभक्ती होते गुरवे. तस्मै गुरवे नमः हा शब्द कायम लक्षात ठेवा. या वर्षीच्या मागच्या बोर्डच्या पेपरला सुद्धा नमः शब्द आला होता. आणि जर तुम्हाला माहीत नसेल की याच्यासाठी चतुर्थी विभक्तीचा वापर करायचा असतो तर तुमचं उत्तर त्या ठिकाणी चुकतं, कारण यासाठी दुसरी कुठलीच विभक्ती चालत नाही. आपल्या दैनंदिन जीवनातले तुम्ही सेंटेन्स बघा, श्री गणेशाय नमः, देवाय नमः, शिवाय नमः. आपण हे जे म्हणतोय नमः म्हणताना देवाय, देवाय चतुर्थी विभक्ती आहे, चतुर्थी विभक्ती एकवचन. शिवाय ही सुद्धा चतुर्थी विभक्ती एकवचन आहे. श्री गणेशाय नमः, गणेशाय ही सुद्धा चतुर्थी विभक्ती आहे. तुम्हाला वाटेल आता श्री गणेशाय, देवाय, महादेव, देवाय, गणेशाय, शिवाय, हे इथे जर हे शब्द जर सारखे वाटतंय तर इथं गुरवे का बरं झालंय, गुरुय किंवा गुरायक असा शब्द का तयार नाही झाला, तर हा उकारांत शब्द आहे म्हणून याची विभक्ती बदललीत, गुरवे झालेला आहे. आले लक्षात. तुम्हाला अंत कशाने झालेला आहे हे बघायचं आहे आणि त्यानुसारच तिथे विभक्ती लावायची आहे. 5वा प्रश्न जो आहे तो बघा, नारदः
नारदः डॅश शरणम गच्छती आणि विष्णू दिलेला आहे. तर नारद कोणाला शरण गेले तर विष्णूला शरण गेले, म्हणून विष्णुम शरणम गच्छती. इथे नमस्कार नाहीये, नमः शब्द आलेला नाहीये, म्हणून आपण चतुर्थी विभक्ती नाही वापरली, विष्णुम वापरले. पुढे बघा, कृषी वलस्य समीपे पंच डॅश संतीही आणि धेनू दिलेलं आहे. धेनू म्हणजे काय तर गाय. पंच धेनवः संती, बहुवचन वापरले धेनू शब्दाचं. मयूरस्य डॅश दीर्घहा आणि चंचू दिलेला आहे. बरोबर, तर मोर जो आहे, चंचू म्हणजे चोच, चंचूच असाच शब्द राहणार आहे. दीर्घा मयूराची म्हणजेच मोराची चोच दीर्घ आहे म्हणजे मोठी आहे. मयूरस्य षष्टी विभक्ती वापरलेली आहे इथे. पुढे बघा, डॅश रसह मधुरह आणि इक्षू दिलेला आहे. बरोबर, इक्षू म्हणजे ऊस, मग ऊसाचा रस मधुर आहे, तर इक्षू यासाठी इक्षोह किंवा इक्षुनाम या दोन्ही शब्दांपैकी कुठली एक विभक्ती तुम्ही वापरू शकता. रसह मधुरह. पुढे बघा, हिमालयस्य डॅश हिमाच्छादितानी आणि सानू दिलेला आहे. बरोबर, तर इथे काय येणार आहे, हिमालयस्य सानूनी हिमाच्छादितानी. आणि 10 नंबर जे आहे तिथे म्हटलेलं आहे डॅश पूर्णे नेत्रे आणि अश्रू शब्द दिलेला आहे. बरोबर, म्हणून अश्रूंनी पूर्ण नेत्र आहे, म्हणून अश्रुभी पूर्णे नेत्रे असं या शब्द असं इथे अर्थ होतो. चतुर्थ पदम लिखत सेकंड क्वेश्चन आहे. शंभू शंभूना, तसं शिशु तर इथे काय येणार असं त्यांनी प्रश्न विचारला आहे. तर बघा, इथे तुम्ही राईम करणार आहात. शंभू शंभूना झालंय, तसं शिशु शिशुना असा शब्द तयार होणार आहे, शिशुना. सेकंड जे आहे ते धेनू धेनवा झालंय, म्हणून रज्जू रज्वा होणार आहे. बघा, रज्वा. व थर्ड बघा, अंबू अंबुनी, पहिला ई आहे, पहिला छोटा ई वापरलेला आहे, म्हणून वस्तू वस्तुनी बहुवचन झालेलं आहे, वस्तुनी. हनु आणि इकडे हनुहू मोठा ऊ झालेला आहे, तसं तनु तनुहू. बघा, तनुहू. या पद्धतीने तुमचं चौथं पद तुम्हाला लिहायचं आहे. आणि पुढे जी तालिकाम पुरे आहेत म्हणजे चार्ट जो पूर्ण करायचा याच्यासाठी बघा, प्रातिपदिकम, अंतः, लिंगम, विभक्ती आणि वचनम हे 5 कॉलम तुम्हाला दिलेले आहे आणि पुढे नामरूप दिलेले आहे. तरी हे जे नाम दिलेले आहेत 5 याचं प्रातिपदिकम पहिले तुम्हाला लिहायचे. प्रातिपदिकम म्हणजे काय तर मूळ शब्द. बोर्डामध्ये प्रश्न विचारला जातो, एखादा शब्द दिला जातो आणि एतत् पदस्य प्रातिपदिकम लिखत असं म्हटलं जातं. तर प्रातिपदिकम लिखत म्हणजे काय करायचे तर तुम्हाला तिथे मूळ शब्द लिहायचा आहे. मूळ शब्दाऐवजी ते प्रातिपदिकम वापरतात आणि तुम्हाला कन्फ्यूज करतात, म्हणून इथे कन्फ्यूज व्हायचं नाहीये. मूळ शब्द लिहायचा आहे. पशवो, मूळ शब्द काय असणार आहे पशु. हे बघा, पशु. नंतर आहे साधू, त्याचा मूळ शब्द आहे साधू. जिज्ञासुभी, त्याचा आहे जिज्ञासू. तरुणाम तरु आणि दारुनी दारू. दारू म्हणजे लाकूड, तरु म्हणजे वृक्ष. आले लक्षात. आता पुढे म्हटलेलं हे प्रातिपदिकमचा चार्ट होता. पुढचा चार्ट आहे अंतः. अंतः म्हणजे काय कशाने अंत झालेला आहे ते. तर बघा, आपण जे प्रातिपदिकम पाहिले इथे सगळ्यांचा अंत. आता तुम्हाला वाटेल याचा अंत लिहायचा आहे का तर याचा अंत नाही लिहायचा आहे, जो मूळ शब्द आहे त्याचा अंत तुम्हाला लिहायचा आहे. तर अंत सगळ्यांचे कशाने झाले, पशु साधू जिज्ञासू तरु दारू ह्या सगळ्यांचे अंत उकारांतने झालेले, म्हणून उ उ उ उ आणि उ हे आन्सर असणार आहे तुमचं. पुढे तुम्हाला विचारलं आहे लिंगम. तुम्हाला या सगळ्या शब्दांची लिंग लिहायची आहे. पुल्लिंग, पशु शब्दाचे लिंग आहे पुल्लिंग, साधू पुल्लिंग, जिज्ञासू पुल्लिंग आणि स्त्रीलिंग दोघांसाठी वापरला जातो. चौथा आहे पुल्लिंग आणि पाचवा आहे नपुंसकलिंग, जो लाकूड आहे त्यासाठी नपुंसकलिंग आहे. पुढे बघा विभक्ती. बरोबर, तर पशवो हो ही पंचमी आणि षष्टी विभक्ती एक वचन आहे तुम्ही, म्हणून तुम्ही पंचमी ऑब्लिक षष्टी. आता मुलं काय करतात, ज्यावेळेस त्यांना उत्तर माहीत नसतं एखाद्या गोष्टीचं आणि तिथे पण समजा सेकंड आहे आणि याचं उत्तर त्यांना षष्टी विभक्ती पण वाटते आणि सप्तमी विभक्ती पण वाटते, मग ते काय करतात षष्टी ऑब्लिक सप्तमी लिहितात आणि उत्तर चुकतं. तुम्हाला काय करायचंय, ज्या ठिकाणी विभक्ती से एकच आहे ना तिथं सप्तमीच लिहायचे. परंतु तुम्ही जर पशुचा चार्ट बघितला ना तुमच्या लक्षात येईल की पशुच्या चार्टमध्ये म्हणजे भानूच्या चार्टवरून पशु हा चार्ट चालत असतो. तर तिथे तुम्हाला लक्षात येईल की पंचमी आणि षष्टीसाठीच जसं की भानो हो भानो दिलंय तसं इथे पशवो हो पशवो दिलेलं आहे, म्हणून तुम्ही इथे पंचमी आणि षष्टी लिहू शकता कारण दोनही ठिकाणी सेम वर्ड्स आलेले आहेत. परंतु सप्तमी विभक्ती बघा साधू, तर साधू हा जो शब्द आहे हा शब्दामध्ये तुम्हाला लक्षात येईल की सप्तमी विभक्तीमध्येच आलेला आहे. फक्त सप्तमी विभक्ती एक वचनामध्येच त्यांनी साधू हा शब्द वापरलेला आहे, म्हणून तुम्ही इथे एकच उत्तर लिहिणार आहात. जिज्ञासुभीचं विभक्ती आहे तृतीया
तरुणांची विभक्ती आहे षष्टी, जसे की देव चार्ट ज्यांचा पाठ आहे त्यांना माहीत आहे, देवस्य देवयो देवानाम षष्टी, षष्टी बहुवचन. तसंच तरुणाम पण षष्टी येतं बहुवचन. आणि दारुणी नपुंसकलिंग आहे. प्रथमा द्वितीय आणि संबोधनकारक मध्ये सुद्धा दारुणी हा शब्द आलेला असतो. आलंय लक्षात? कारण तुम्हाला माहिती आहे प्रथमा विभक्तीप्रमाणेच बरेचसे संबोधनकारक हे चालत असतात. वचन लिहायला लावलंय. एक वचन पहिल्याचं आहे, दुसऱ्याचं पण एक वचन आहे. जिज्ञासुभी हा बहुवचन शब्द आहे. तरुणाम हा सुद्धा बहुवचन शब्द आहे देवानामप्रमाणे. आणि प्रथमा द्वितीय आणि संबोधन बहुवचन आलेले आहेत, जसं की वनम वने वनानी. तसंच दारू शब्दाचं दारुणी, फक्त बहुवचन सेम आहे बरं का, एकवचन आणि द्विवचन सेम नाही आहे, बहुवचन सेम आहे. आतापर्यंत आपण उकारांत बघितला आहे, बरोबर. यानंतर आपल्याला काय बघायचं आहे तर ऋकारांत बघायचं आहे. ऋकारांत हा टॉपिक आपण चालू करणार आहोत. तर बघा, संबंधवाचकाने इथे तुम्हाला संबंधवाचक दिलेले आहे पुल्लिंग आणि स्त्रीलिंगमध्ये. तर बघा, पितृ, भ्रातृ, देवृ आणि जामरातू. पितृ म्हणजे वडील जनक, भ्रातृ म्हणजे भाऊ, देवृ म्हणजे पत्युः आणि पत्युः भ्राता येतं, जसं की पतीचा भाऊ, आणि जामरातू म्हणजे कन्येचा पती, बरोबर. स्त्रीलिंगमध्ये बघा, मातृ, दुहितृ कन्या, यातृ आणि ननांद्रू. ह्या पद्धतीने स्त्रीलिंगचे इथे संबंधवाचकाने म्हटलेलं आहे ना, म्हणजेच काय तर रिलेशन्स इथे एक्सप्लेन केलेलं आहे. जे ऋकारांतमध्ये रिलेशन येतं ना ते रिलेशन इथे एक्सप्लेन केलेले आहे. इथे पत्युः भगिनी म्हटले म्हणजे पतीची बहीण. आले लक्षात? पुढे बघा, धातुतः निर्मिताने. इथे काय, कर्तृ धातू जो आहे त्यावरून निर्मित झालेले तुम्हाला शब्द इथे दिलेला आहे. कर्तृ, नेतृ, हर्तृ, श्रोतृ, योतृ, दातृ, वक्तृ, विधातृ आणि अभिनेतृ आणि बोधृ हे शब्द तुम्हाला धातूंपासून निर्माण झालेले शब्द दिलेले आहेत. इथे बघा, ऋकारांत शब्द पुल्लिंग आणि ऋकारांत शब्द स्त्रीलिंग दिलेला आहे, पितृ आणि मातृ, बरोबर. ह्या चार्टमध्ये तुम्हाला हे दोन चार्ट पाठ करणं गरजेचे असतात, कारण ऋकारांतसाठी तुम्हाला हे दोनच चार्ट इथे दिलेले आहेत तुम्हाला. त्यामुळे ऋकारांतचे दोनही चार्ट पाठ असणं तेवढंच गरजेचं आहे. जास्त करून तुम्हाला पितृ आणि मातृ या शब्दावरतीच प्रश्न विचारलेला असतो, बाकी प्रश्न येत नाही. पण बाकी तुम्हाला जर आलाच प्रश्न तर तुम्ही पितृ आणि मातृ या शब्दावरून तुम्ही शब्द तयार करू शकता, जर चार्ट परफेक्टली पाठ असतील तर. पुढे बघा, कर्तृ हा जो शब्द आहे ऋकारांत पुल्लिंगम नाम, म्हणजेच काय, ऋकारांत पुल्लिंगच्या नावावरून, नाम जो आहे त्यावरून दिलेला आहे. तर इथे कर्ता एकवचन, द्विवचन आणि बहुवचन. बघा, कर्ता, कर्तारव, कर्तारह. कर्ता म्हणजे करणारा, ठीक आहे. याचं प्रथमा विभक्ती, द्वितीय विभक्ती आणि संबोधन वाचक दिलेलं आहे त्यांनी. आणि म्हटलेलं आहे तृतीयातः सप्तमी पर्यंतम शब्दरूपाने पितृवत भवंती, म्हणजे पितृ शब्दाप्रमाणे पितृ शब्दाची जशी तृतीय विभक्ती आहे तृतीयापासून सप्तमीपर्यंत त्याप्रमाणेच या शब्दांमध्ये बदल होतात असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि इकारांतमध्ये पण सेम, इकारांत जो शब्द आहे कर्त्री, म्हणजे जसं पुल्लिंग कर्ता तसं स्त्रीलिंगमध्ये कर्त्री येतं. कर्त्री, कर्त्र्यौ, कर्त्र्यः प्रथमा, कर्त्रीम, कर्त्र्यौ, कर्त्रीः द्वितीया. आणि संबोधनवाचक, आणि याचंही तृतीयापासून सप्तमीपर्यंत सेम चालणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि या दोन याच्यावरनं जो तुम्हाला भाषाभ्यास म्हणा किंवा एक प्रश्न जो दिलेला आहे तो म्हटलेला आहे निबंधम पूर्यत. आता या निबंधम पूर्यत कशासाठी दिला आहे तर त्यांना पितृ, मातृ हे जे ऋकारांत शब्द आहे त्याचं तुम्हाला एक्सप्लेनेशन नीट व्हावं म्हणून त्यांनी इथे दिलेलं आहे. तर बघा, शंकरः गणेशस्य पितृ, ब्रॅकेटमध्ये पितृ दिलेलं आहे, म्हणजेच काय, शंकर गणेशाचे पिता होते, वडील होते, म्हणून पितृ शब्दाचं तुम्हाला एकवचन लिहायचे पिता, बरोबर. पार्वती गणेशस्य माता, पिता नंतर माता. कार्तिकेयः गणेशस्य भ्राता, भाऊ, बरोबर. पुढे बघा, मातृ, मातृ शब्द दिलेला आहे, याची विभक्ती वापरून तुम्हाला इथे लिहायचे मातुः. मातुः पार्वत्याः आदेशम, म्हणजे माता पार्वतीचा आदेशम काय, एतौ भ्रातरौ पालयतः. एतौ म्हणजे या दोघांना, भ्रातरौ, आता इथे द्विवचन वापरले तर तुम्हाला भ्रातृ शब्दाचं पण द्विवचन करावं लागणार आहे, म्हणून भ्रातरौ पालयतः. द्विवचन वापरले म्हणून शेवटी तह लावलेला आहे बघा, भ्रातरौ पालयतः. आणि पाचवा म्हटलेला आहे मातामहस्य हिमालयस्य एतौ आदर्शौ नप्तारौ, म्हणजेच काय, मातामही जी आहे आईची आई, ते हिमालयाचे त्यांचे आदर्श हे काय होते, नप्तारो. आणि पुढे तुम्हाला नप्तृ हा शब्द दिला आहे, म्हणजेच काय तर नातू. हे दोघे आदर्श नप्तारो, नप्तृ शब्दाचं द्विवचन केलेलं आहे इथे, नप्तारो झालेलं आहे, ठीक आहे.
म्हणजेच नातू, दोन्ही आदर्श नातू होते. या पद्धतीने आपण आज उकारांत आणि ऋकारांत हे 2 टॉपिक आजच्या व्हिडिओमध्ये बघितले आहे. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला समजला असेल, आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.